न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। शादीखानासाठी 1 कोटींचा निधी मंजूर करणार आमदार यशवंत माने यांची ग्वाही। मोहोळ विधानसभा मतदारसंघात चारही दिशेला विकास कामांचा झंझावात सुरू आहे। यामध्ये मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तो मार्गी लागलाय। डिसेंबर पर्यंत प्रत्येकाच्या नळाला पाणी येईल। यामध्ये मोहोळ शहरात बंदिस्त गटारीसाठी 129 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलाय। त्या कामाची टेंडर प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल। येत्या काही दिवसातच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील पहिलं शासकीय महाविद्यालय मोहोळ शहरात होणार असल्याचंही यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले। स्वयंघोषित नेते विकास कामांना विरोध करतात। ज्यावेळी सरकार तुमचं होतं त्यावेळेस मुरुम टाकण्याऐवजी कॉन्क्रीट रस्ते, शासकीय इमारती का केल्या नाहीत असा सवाल यावेळी आमदार माने यांनी केलाय। मोहोळ मुस्लिम समाजासाठी शादीखाना करण्यासाठीच्या निधीची मागणी नगरसेवक मुस्ताक शेख यांनी केली आहे। यांनी मागणीचा लगेच होकार देत 15 ऑगस्टच्या आतमध्ये 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याचं आमदार यशवंत माने यांनी घोषित केलंय। मोहोळ शहरातील मुस्लिम कब्रस्थान विकसित करण्यासाठी विशेष निधी 85 लाख रुपयांचा विशेष निधी दिला। निधीतील विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांच्या हस्ते व मोहोळ शहरातील ज्येष्ठ नेते शहाजान शेख यांच्या उपस्थितीत कब्रस्तान इथं करण्यात आलाय। यावेळी उपस्थित राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, हेमंत गरड, खाजाभाई शेख, शौकत तलबदार, बिलाल शेख, राजेश सुतार, डॉक्टर नसीर खान, डॉक्टर वसीम शेख, ट्रस्टचे अध्यक्ष आसिफ शेख, रफिक हरणमारे, महबूब तलबदार, असलम शेख, सलीम हरणमारे, आसिफ उमर शेख, समीर शेख, अशफाक शेख, मुजम्मिल हुंडेकरी, महबूब शेख, इरफान शेख, हुजूर इनामदार, खालिद शेख, सादिक अत्तार, हुजैब शेख, जिब्राइल शेख, शाहिद शेख, अमन हरणमारे, साकिब शेख इत्यादींसह कब्रस्तान ट्रस्टचे सर्व सदस्य, सनराइज क्लबचे सदस्य आणि मोहोळ शहरातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इतर मतदारसंघाच्या तुलनेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भरभरून असा निधी दिला। अजितदादा पवार यांनी सत्तेत जाण्यासाठी निर्णय हा फक्त विकासासाठी घेतलाय। आमची तडजोड ही विकासासोबत आहे, आमच्या विचारांसोबत तडजोड नाही। महाराष्ट्राला धर्मनिरपेक्षतेचा संदेश मोहोळ शहराने 3 पिढ्यांपासून दिला। यापुढील काळातही या परिसरातील रस्ते, पाणी, आरोग्य विषयक समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातत्याने वचनबद्ध राहील असं माजी आमदार राजन पाटील यांनी म्हटलंय। माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत तात्या माने यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पण मुस्लिम साठी 85 लाखाचा निधी दिला। त्यामध्ये आम्ही शादीखाना ही मागणी केल्यानंतर लगेच होकार देत 15 ऑगस्ट पर्यंत 1 कोटीचा निधी मंजूर करून देतो असा शब्द दिल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्ताक शेख, माजी नगरसेवक मोहोळ नगर परिषद यांनी आमदार राजन पाटील यांचे देखील आभार मानलेत। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।